अहो शुक्रवारी मला पण इकडे जायला लागेल हो कार्यांना. तुम्ही इथं चर्चेत नाही करत, नाही त्या पत्रकात तुमच्या कोणत्या लँग्वेज मध्ये येत. तुम्ही बोलता ठीक आहे, मोगम चर्चा केली, सगळी साधक बाधक चर्चा आली, आम्ही पण मान्य करतोय ना. पण त्यांचे जे मूळ प्रश्न आहेत ते त्याला कुठेतरी बगल दिली जाते ना. तर तुम्ही मॅडमचा ऐका ना, उद्याचा घ्या किंवा मूळ प्रश्नाला बगल द्यायचा विषयच नाहीये. आपण दिल्ली जॉर्जनचे रविवारी कार्य आहेत ना, तर रविवारी मी जाणार नाही. मी रविवारी इथं थांबन रिसॉर्ट मध्ये. मंडळी होते, निशांत फक्त नव्हता, बाकीचे होते, तर त्या अनुषंगाने आपण जेवढा काय लवकरात लवकर, मी त्याला तीच विनंती केली. म्हणलं तिसऱ्या दिवशी आहे, चौथ्या दिवशी आहे, पाचव्या दिवशी आहे, शेवटी शेतकरी चिंतामण पवार यांचं रायगडच्या सुधागड पाली तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे. तिसरा दिवस आहे, तोडगा निघाला नाही आणि त्यामुळं हे उपोषण सुरूच आहे. वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे, शेतकऱ्याची भेट घेतलेली आहे, प्रशासनाची चर्चा केलेली आहे. काय नेमकं ठरलेलं आहे? गेली 9 तारखेपासून चिंतामण पवार जे आमचे भेरोचे ज्येष्ठ आमचे समाज बांधव आहेत, त्यांच्यावर जो 11 वर्षापासून या गांडू प्रशासनाकडून जो अन्याय झालेला आहे त्याच्या न्याय मिळण्यासाठी आज त्यांनी 9 तारखेपासून उपोषणाला बसले आहेत. त्या डे 1 पासून आज वंचित बहुजन आघाडी आमच्या सुधागड तालुक्याची टीम त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी म्हणून आणि त्या उपोषणात सक्रिय सहभाग म्हणून तेही देखील त्या उपोषणात सहभागी आहेत. आज जिल्ह्याच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा आम्ही शिष्टमंडळ म्हणून आज या ठिकाणी भेट दिली आणि इथली सर्व उपोषणाची जी परिस्थिती आहे ती बघितली. त्यानंतर इथले जे तहसीलदार आहेत उत्तम कुंभार यांच्याशी शिष्टमंडळ म्हणून आम्ही चर्चा केली. परंतु त्यांच्या चर्चेतून हेच दिसलं की मी कुठंतरी गरीब शेतकरी मरायची वाट बघतोय आणि एखादा जो कोणतं देसाई नावाचा जो बिल्डर आहे जो मुळात इथं बाहेरून आलेला आहे आणि आमच्या भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी घेतल्यात आणि त्याच जमिनीवर त्यांचं अतिक्रमण करून पोलीस प्रशासन आणि ह्या महसूल प्रशासन या दोघांच्या संगनमतांनी कुठंतरी हा आमच्या ज्येष्ठ जे म्हातारे बांधव आहे जवळजवळ 60-70 मध्ये आलेला आमचा हा शेतकरी आहे त्याचा कुठंतरी जीव जाण्याची ही वाट पाहत आहेत. हे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला तरी ह्या अनुषंगाने हेच दिसतंय. तरी मी ह्या चॅनलच्या माध्यमातून आणि या प्रशासनाला आव्हान देतो की रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्फत या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्यांचा न्याय मिळाला नाही तर उद्या दिनांक 12/6/2025 रोजी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाच्या अंतर्गत सुधागड तालुक्याच्या वतीने हे आम्ही उपोषण आणि हा जो आंदोलन आहे आमच्या हातात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जे पण उग्र रूप धरलं जाईल, जे पण कायदा सुव्यवस्था बिघडली जाईल त्याला पूर्ण जबाबदार उत्तम कुंभार नावाचा तहसीलदार असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर यांनी जे हे प्रश्न आमचे सोडवले नाहीत तर कलेक्टर साहेबांच्या मार्फत या तहसीलदारांना आरोपी करून यांची चौकशी लावण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी करेल. आणि ह्या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्याला या केसाला जरी धक्का लावला आणि पोलीस प्रशासनाचं बळ वापरून इथं जर ते काय हे उपोषण जर तुम्ही स्थगित करण्याचा किंवा त्याला काहीतरी चिघळायचा प्रयत्न केला तर पूर्ण रायगड जिल्ह्याचं वादळ इथं या ठिकाणी येईल आणि जो पण कायदा सुव्यवस्थेला जो प्रश्न निर्माण होईल त्याची पूर्ण जबाबदारी ही या प्रशासनाची असेल. या ठिकाणी मी जबाबदार या रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या प्रशासनाला आव्हान देतो. तरी पुन्हा एकदा या आव्हानाबरोबर एक विनंती करतो की आपण लवकरात लवकर या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्याला न्याय द्या. न्याय दिला तर आपलं सॅल्यूट आणि जर अन्याय केला तर तुमच्या दालनात येऊन काळं फासून तुमच्या दालनाला आम्ही टाळं ठोकू. जय भीम, जय संविधान. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज सुधागड पाली येथील आमरण उपोषण जे शेतकऱ्याचं सुरू आहे चिंतामण पवार यांच्या उपोषणाला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि तहसील प्रशासनाची देखील भेट घेतलेली आहे. नेमकी काय चर्चा झाली आणि आपली अपेक्षा काय आहे? आज आम्ही वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने सुधागडचे जे तहसीलदार आहेत कुंभार म्हणून त्यांना भेटण्यासाठी आलो. त्यांच्याशी चर्चा करत असताना आमच्या ज्या 5 मागण्या होत्या त्या 5 मागण्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती का बेकायदेशीर जे बांधकाम झालेले ते बेकायदेशीर बांधकाम तुम्ही केव्हा तोडणार आणि त्याला परवानगी तुम्ही नसताना तुम्ही ते बांधकाम करून कसं दिलं. दुसरी बाब अशी होती का त्या सदरील जिथं बांधकाम झालं त्या बांधकामामध्ये तुम्ही असेसमेंट किंवा घरपट्टी होती नाव कुठल्या पद्धतीने करण्यात आलं.
ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बंगला किंवा घर बांधायचं असेल तर कलेक्टरची जी परमिशन हवी होती, त्या कलेक्टरच्या परमिशनमध्ये कुठल्या प्रकारची कप्रत ही ज्या जागेवरती जाऊन करावी लागते, त्याच्यामध्ये कुठलीही नियमितता नसताना, कुठलेही पारदर्शक नसताना डुप्लिकेट कप्रत करून अशा अनेक त्यांनी भ्रष्टाचार करून ते जे प्रकरण केलेलं आहे आणि तिथं अनधिकृत त्यांनी त्या शेतकरी जमीन ताब्यात घेऊन तिथं भरमसाठ म्हणजे असं तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण बघतो का बाबा का तहसीलदार असतो का तो तहसीलदार तालुक्याचा बॉस असतो, त्यांनी जर मनात आणलं तर तो निर्णय देऊ शकतो. पण इथला जो तहसीलदार आहे हा तहसीलदार त्या बिल्डरचा अधीन गेलेला आहे. साधारण बघितलं गेलं तर चर्चा आम्ही केली, त्या चर्चेमधून त्यांना असं दिलं का बिल्डरला कुठेतरी वाचवण्याची भूमिका त्यांची आहे. TRAने जे काम केलं आहे त्या अधिकाऱ्याशी कुठल्या आमचं अजून संभाषण झालं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत काही पत्र दिलेलं नाही. हे सर्व मोगम त्यांचे आम्हाला आता उत्तर दिलं. त्या मोगममध्ये त्यांनी लिहिलं की आम्ही प्रयत्न करू, आम्ही हे करू. आम्ही त्यांना म्हटलं जे चुकीचं काम केलं त्या चुकीच्या कामावरती तुम्ही आम्हाला व्यवस्थित उत्तर द्या. आमची भूमिका आहे का त्या जो आमचा शेतकरी गरीब आहे तो गेल्या 11 वर्ष तुमच्याबरोबर न्याय मागतोय. तुमच्याकडे येता येता ज्या चपली झिजलेल्या आहेत त्या झिजलेल्या चपली त्याला बाबा तुम्ही आता कुठे थांबवा, तो मरण्यापूर्वीच त्याला न्याय द्या, मेल्याच्या नंतर त्याला न्यायाची अपेक्षा नाही. या सर्व गोष्टीचा आम्ही विचार केला, पण कुठेही त्यांना त्यांच्यावर तत्पर नाही, कुठेही त्यांना असं वाटत नाही का आम्ही न्याय द्यायची भूमिका आहे. पण आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उद्या पूर्ण जिल्ह्यातून जिल्हा म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसणार आहोत. जिल्ह्यातले वंचित सर्व पदाधिकारी इथं ठाम असणार आहेत. जर उद्या ह्या शेतकऱ्याचं बरं वाईट काय झालं याला सर्वशी जबाबदार इथला तहसीलदार आणि संबंधित सर्व अधिकारी असेल. आणि जर सुधागडमध्ये वंचित बहुजन आघाडी जी आमची तालुक्याची टीम आहे ही ह्या डे 1 पासून ह्या प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने तहसीलदार असतील किंवा संबंधित अधिकारी यांची चर्चा करते आणि चर्चेच्या माध्यमातून बाबा आम्हाला न्याय द्या. परंतु कुठेही अशी तर काय आम्हाला ते चित्र दिसत नाही. त्यामुळे आम्ही जिल्ह्याच्या वतीने भविष्यामध्ये उग्र आंदोलन करणार आहोत.